आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज वडाची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। वटपौर्णिमा हा सण सौभाग्य, श्रद्धा आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। आज आपण वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करायची, कोणते साहित्य लागते, वडाला फेरी मारताना कोणता मंत्र म्हणायचा आणि या व्रताचे महत्त्व काय आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पूजेचे ताट तयार ठेवायचे आहे। पूजेसाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, फुले, पाणी भरलेला तांब्या, पांढरा धागा, अगरबत्ती, कापूर, तेल किंवा तुपाचा दिवा, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम, नारळ, आंबे, ओटीकरिता गहू। आज आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ, शक्य असल्यास नऊवारी किंवा पारंपरिक वेशभूषा परिधान करावी। त्यानंतर पूजेचे साहित्य घेऊन वडाच्या झाडाजवळ जावे। सर्वप्रथम वडाच्या झाडाला नमस्कार करून त्याच्या मुळाशी पाणी अर्पण करावे। नंतर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत। वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो, त्यामुळे भक्तिभावाने पूजा करावी। यानंतर दिवा आणि अगरबत्ती लावून सावित्री माता आणि सत्यवान यांचे स्मरण करावे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी। आता कापसाचा दोरा घेऊन वडाच्या झाडाभोवती 7 फेरे मारावेत। प्रत्येक फेऱ्यावेळी मनात ओम नमः शिवाय किंवा कोणत्याही देवतेचे नामस्मरण करावे। फेरे पूर्ण झाल्यावर वटपौर्णिमेची कथा ऐकावी किंवा वाचावी। त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करावी। शेवटी वडाच्या झाडाला आणि उपस्थित सुवासिनींना नमस्कार करून त्यांची ओटी भरावी। अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा पूर्ण होते। सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचे सौभाग्य अखंड राहो आणि जीवनात सुख समृद्धी व आनंद नांदो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।